आता सीबीआयच्या ताब्यात असलेल्या शिवराज मोटेगावकरचे नवनवीन कारनामे समोर आलेत। उद्योग भवन परिसरात 6.5 कोटी रुपयात 8 भूखंड अनधिकृतपणे खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। मोटेगावकर आणि त्याच्या नातेवाईकाच्या नावावर लातूर शहरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती देखील समोर आहे। दरम्यान उद्योग भवन परिसरातील जागा हस्तांतरित किंवा खरेदी करता येत नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे। ही जी इमारत आहे आपल्या कोपेगाव हद्दीमध्ये ती इमारत श्री मोटेगावकर सर यांची आहे। किती दिवसापासून बांधकाम चालू आहे? आता जवळपास मी येऊन 2 वर्ष झालेले आहेत। तेव्हापासून तर ती आहेच, पण अगोदरपासून पण त्याचं बांधकाम सुरू आहे। आता परवानगी वगैरे काय काढली? आपल्या कार्यालय परवानगी देत नाही, कारण ग्रामपंचायतला बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नाही आहे। त्याच्यामुळे आपण परवानगी त्यांना दिलेली नाही। कोण देते परवानगी? परवानगी त्याला एसडीएम कार्यालयाकडून परवानगी दिली जाते। ग्रामपंचायतला टॅक्स वगैरे काय भरतील? नाही, ग्रामपंचायतला टॅक्स वगैरे त्यांनी भरत नाहीत, कारण त्यांनी नोंदणी आणखी आमच्याकडे केलेली नाही।